नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि जसं की थंबनेलमध्ये तुम्ही बघताय, बऱ्याच सारे विद्यार्थी असतील, मी आता पुण्यामध्ये बघितलं किंवा अमरावतीमध्ये असेल किंवा इतरही ऑनलाईन ऑफलाईन मुलांना एक कन्सेप्ट प्रिलिमिनरी एक्झामसाठी किंवा कंबाईन परीक्षेसाठी एकूण भारतीय भूगोलाची तयारी कशी करावी या संदर्भात अनेक सारे काय असतात, संभ्रम असतात। तर आज आपण काय करतोय, इंडियन जिओग्राफीचे एक पायाभूत संकल्पना म्हणजे ज्यावर प्रश्न येतात की नेमकं इंडियन जिओग्राफीचा अभ्यास कसा करायचा आणि कन्सेप्ट काय असतात हे सगळं समजून घेणार आहे। प्रत्येक वेळीप्रमाणे लेक्चर थोडंसं लेंदी होईल। दुसरी गोष्ट म्हणजे मॅप असतील तर मॅप समोर ठेवा, मॅप बुक असेल विदर्भ आयएस अकॅडमीचं किंवा कोणतंही एखादं मॅप बुक असेल ते समोर ठेवा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जसं ज्या प्रकारे मी ड्रॉ करतोय तशा प्रकारे प्लॉटिंग करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हा विषय तुम्हाला व्यवस्थित समजेल। ठीक आहे, तत्पूर्वी सांगतोय की संपूर्ण अभ्यासक्रमाची एक माझी बॅच आहे विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर, ज्यामध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण, ठीक आहे, हे सर्व नवीन चेंजेसनुसार कट टू कट तुमचा सिलेबस कव्हर अप केला आहे। ही बॅच तुम्हाला विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मिळून जाईल। ठीक आहे, चला सुरुवात करतोय आपण आता आपल्या विषयाला। बघा, एक कार्यकर्ते होते, कार्यकर्ते म्हणजे एक भूगोलाचे तज्ज्ञ होते। त्यांनी काय केलंय, एक थिअरी मांडली जगाच्या संदर्भात। आपल्याला ती थिअरी शिकायची नाही, त्या थिअरीच्या आधारानं भारताची निर्मिती समजून घ्यायची आहे। ठीक आहे, तर त्यांचं नाव होतं अल्फ्रेड वेगनर। आणि हे जे अल्फ्रेड वेगनर आहेत, ठीक आहे, अल्फ्रेड वेगनर, आणि या अल्फ्रेड वेगनरांनी एक थिअरी मांडली ज्याला म्हणतात काय, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी। ठीक आहे, याला म्हणतात भूखंड वहनाचा सिद्धांत। त्यांचं म्हणणं काय आहे की जग जे आहे यावरचे जे भूखंड आहेत म्हणजे या प्लेट्स आहेत, ह्यांचं काय वहन होतोय, म्हणून त्याला म्हणतात भूखंड वहनाचा सिद्धांत। आता मी तुम्हाला याचं सांगतोय, याच्याबद्दल शॉर्टकटमध्ये नेमकं यामध्ये त्यांना काय म्हणायचं होतं। याला आपण म्हणतोय कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी। ठीक आहे, CDT। आता यामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे हे मी तुम्हाला एका मॅपद्वारे दाखवतोय। त्यांचं म्हणणं आहे की आजपासून समजा 200 ते 225 मिलियन वर्षापूर्वी, आजपासून 200 ते 200 मिलियन वर्षापूर्वी संपूर्ण पृथ्वीवर एकच खंड होता। हा असा एकच खंड बघा, याला त्यांनी काय नाव दिलं, पॅनजिया। आता पॅनजियाच का म्हणतात याचं कारण समजून घ्या। पॅन म्हणजे एकत्र, तुम्ही म्हणतो ना की पॅन इंडिया इज बर्निंग, म्हणजे एखादी गोष्ट झाल्यानंतर पूर्ण भारतात त्याचे पडसाद उमटत आहेत, असं पॅन म्हणजे संपूर्ण। मग पॅन म्हणजे संपूर्ण, होल। ठीक आहे, आणि जिया म्हणजे काय असतं बेटा, जिया म्हणजे पृथ्वी, म्हणजे जिया म्हणजे पृथ्वी। त्याचं म्हणणं होतं की 200 ते 225 मिलियन वर्षाच्या पूर्वी पृथ्वीवर एकच खंड होता ज्याचं नाव होतं हा पॅनजिया। बघा, हा जुळालेला एक खंड आहे। आणि याच्या बाजूने, म्हणून याला काय म्हणतात, सुपर कॉन्टिनेंट म्हणजे महाखंड। ठीक आहे, आणि त्याच्या आजूबाजूला एक समुद्र होता ज्याचं नाव होतं पॅथलसा। काय होतं, पॅथलसा। कधीची गोष्ट आहे ही आहे 200 ते 225 मिलियन वर्षापूर्वी। मग काय होतं माहिती का, याला ना दोन प्रकारचे फोर्स लागतात। एक केंद्रत्यागी बल म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना ती काय करते, सेंट्रीफ्युगल फोर्स जे अप्लाय करते, त्यामुळे खंड एकमेकांपासून दूर फेकले जातात। आणि दुसरी म्हणजे टायडल एनर्जी। टायडल म्हणजे काय असते की आपण असं म्हणू शकतो, सूर्य आणि जो चंद्र आहे हा पृथ्वीवर काय करतोय, गुरुत्वाकर्षण बल अप्लाय करतोय, त्यामुळे हे खंड एकमेकाकडे ओढल्या जातात, असं त्यांनी म्हटलंय की दोन प्रेरक बल आहेत ज्यामुळे हे खंड एकमेकांपासून दूर जातात। कोणते, एक सेंट्रीफ्युगल आणि दुसरं ते म्हणजे काय, टायडल फोर्स। मग काय झालं, काही वर्षानंतर, म्हणजे इथं 100 वर्षाची प्रक्रिया चालली किंवा 125 वर्षाची, आणि 150 मिलियन वर्षापूर्वी मग याचे दोन भाग झाले। पॅनजिया तुटला, त्याचे दोन भाग झाले। वरचा भाग जो आहे लॉरेशिया, ठीक आहे, आणि खालचा भाग गोंडवाना। कळालं, वरचा भाग लॉरेशिया किंवा यालाच अंगारा लँड म्हणतात। काय म्हणतात, अंगारा लँड। आणि खालचा भाग तो म्हणजे काय, तो म्हणजे गोंडवाना। आणि याच्या मधात ही ज्या हा समुद्र दिसतो याचं नाव काय, टेथिस समुद्र। असं कोण म्हणतंय, अल्फ्रेड वेगनर म्हणतात। मी म्हणतोय का, नाही, अल्फ्रेड वेगनर। ठीक आहे, म्हणजे बघा, एक खंड होता पॅनजिया नावाचा, त्याच्यावर दोन सेंट्रीफ्युगल आणि टायडल फोर्स अप्लाय झाले, त्याच्यामुळे ते एकमेकांपासून दूर गेले। काही भाग उत्तरेकडे सरकला, तो म्हणजे अंगारा लँड, काही दक्षिणेकडे, तो म्हणजे गोंडवाना लँड।
त्याच्यानंतर मग 100 मिलियन वर्षापूर्वी काय झालं, याचे तुकडे व्हायला सुरुवात झाली. या लॉरेशियाचे तुकडे होऊन युरोपसह एशिया निर्माण झाला आणि नॉर्थ अमेरिका असे 3 खंड निर्माण झाले. आणि खालचा जो गोंडवाना, या गोंडवानाचे तुकडे होऊन साऊथ अमेरिका, आफ्रिका, इंडिया, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका असं. म्हणजे भारत हा पूर्वी कशाचा भाग होता, गोंडवानाचा. समजलं का? क्लिअर. आणि आजची कंडिशन जर बघितली अर्थ टुडे, तर तुम्हाला असं दिसेल आता हे 7 खंड आहेत. नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, आफ्रिका, युरोप, एशिया, इंडिया आणि ऑस्ट्रेलिया. कळालं? म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारत हा गोंडवानाचा भाग होता. गोंडवाना या प्राचीन भूमीचा. ते काय होतंय, 2 फोर्समुळे हळूहळू हळूहळू तो वेगळा होतोय. मग आता काय कंडिशन आहे समजून घ्या की आपला भारत जो आहे हा भारत पूर्वी, ठीक आहे, पूर्वी गोंडवानाचा भाग होता. आणि गोंडवानाचा भाग होता म्हणजे तुम्हाला मी मॅपवर दाखवतो, व्यवस्थित समजून घ्या. बघा भारत कुठे दिसतोय बेटा माहिती आहे का? भारत दिसतोय सर, हे बघा, हे मधातली रेषा असते, ही असते विषुववृत्त. 0 अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त. 23.5 रेषा असते, ती असते मकर वृत्त. ठीक आहे. आणि भारत हा मकर वृत्ताच्या सुद्धा खाली होता. बघा लक्ष द्या, भारत कधी काळी मकर वृत्ताच्या सुद्धा खाली होता. आज भारत कुठं दिसतोय माहिती आहे का? भारतातून कर्कवृत्त पार झालेलं दिसतंय. म्हणजे भारत कधीतरी इथं होता आणि असा उत्तरेकडे सरकत 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 आज भारत कुठं आला माहिती आहे का? तो आला कर्कवृत्ताजवळ. म्हणजे भारतानं प्रवास बघा किती केला. कळालं ना तुम्हाला? म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की भारत कधीतरी जो गोंडवानाचा भाग होता तो असा होता. म्हणजेच इथं मी एक लाईन ड्रॉ करतोय, ठीक आहे, ही अशी, ठीक आहे. आणि ही लाईन कशाची आहे बेटा? तर ही लाईन आहे ती म्हणजे मकर वृत्त. म्हणजे भारत कधीतरी हा कशाच्या खाली होता? मकर वृत्ताच्या, म्हणजे दक्षिण गोलार्धात होता, 23.5 रेषेच्या खाली. ओके. आणि तो कोणाला अटॅच होता? तर बघा हे आफ्रिका आहे. भारताचा मावस भाऊ माडागास्कर आहे ना. भारताचा मावस भाऊ कोण आहे? माडागास्कर, ज्याला मादागास्कर तुम्ही म्हणता. ओके. आणि हा एक ज्वालामुखी महत्वाचा आहे ज्याचं नाव आहे रियुनियन ज्वालामुखी. ठीक आहे. या रियुनियन ज्वालामुखीचा काय रोल कॉल आहे मी पुढे तुम्हाला सांगतोच. आपण कोणता टॉपिक नाही शिकतोय, संकल्पना शिकतोय फक्त. ठीक आहे. तर रियुनियन ज्वालामुखी आहे. आणि भारत बघा सुरुवातीला कसा होता? भारत हा असा होता. हे जे कन्याकुमारी आहे हे असं होतं. आलं लक्षात? हा झाला भारताचा आकार. आणि मग काय झालंय, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे एकाच प्लेटवर आहेत. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो? इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. बघा लक्ष द्या, भारत आणि ऑस्ट्रेलिया एकाच प्लेटवर आहे, ज्याला आपण कोणती प्लेट म्हणतोय? इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. आणि ही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट ऑब्वियस कोणत्या दिशेने जात आहे? उत्तरेकडे सरकत आहे. आलं लक्षात? म्हणजे कधीतरी दक्षिण गोलार्धात होती ना, आता काय होऊन राहिली? हळूहळू ती सरकत सरकत कुठं जाते? उत्तरेकडे जाते. ठीक आहे. मग आता याचाच अर्थ की भारत कधीतरी आफ्रिका खंडाच्या जवळ होता, मादागास्करला लागून. ठीक आहे. आणि ही इंडियन आणि ऑस्ट्रेलियन प्लेट अशी वरवर वरवर सरकत आहे. मग आता ही प्लेट जेव्हा सरकत आहे, ठीक आहे, तर ही प्लेट बघा अशी अशी सरकत आली. आता यात सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की इथे इंडियन प्लेट हे कोणत्या दिशेने सरकत आहे बेटा? ही सरकत आहे सर उत्तरेला. ठीक आहे. इंडियन प्लेट ही कोणत्या दिशेला सरकत आहे? उत्तरेला. ठीक आहे. आणि याच्या अपोजिट जर तुम्ही बघितलंय तर ही वरच्या साईडना युरोपियन किंवा युरेशियन प्लेट. कोणती प्लेट आहे? युरेशियन प्लेट. आणि हे कोणत्या साईडनं सरकत आहे? ही सरकत आहे सर दक्षिणेच्या दिशेनं. आणि आपको पता है की जेव्हा एक साईडनं गाडी इकडून येऊन राहिली, एका साईडनं गाडी इकडून येऊन राहिली, दोघंही धडाम, समजलं ना, टक्कर होणार आहे ना. म्हणजेच भारतामध्ये ही युरेशियन प्लेट आणि ही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट या दोघांची काय झाली? प्लेट झाली. आणि या प्लेटच्या धडकीमुळे इथला भाग वर आला, हा भाग म्हणजे हिमालय. आलं का लक्षात? कळालं? हे झालं एक तुम्हाला प्रायमरी नॉलेज दिलं. आता मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतोय. ठीक आहे, समजलो बा. अल्फ्रेड वेगनर साहेब काय म्हणतात की भारत, ठीक आहे, भारत जो कधीतरी हा भारत आहे,
हा कधीतरी, आणि हा अंटार्क्टिका आहे असा इंडिया, हा कधीतरी, हा कुठं होता, हा होता सर तो म्हणजे मकर वृत्ताच्या खाली, ठीक आहे असा. आणि आता हळूहळू काय झालंय, हे झालं आपण विषुववृत्त घेऊ आणि हे घेऊ कर्कवृत्त. समजलं, व्यवस्थित समजून घ्या बरं, मी शांततेत शिकवतोय, फार शांततेत, तुम्ही शांततेनं समजून घ्या, कारण की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. म्हणजे भारत कधीतरी 23.5 दक्षिण म्हणजे मकर वृत्ताच्या खाली होता, ही झाली शून्य रेषा म्हणजे अक्षवृत्त, याला म्हणतो विषुववृत्त, ठीक आहे. आणि हे झालं 23.5 उत्तर, 23.5 उत्तर, याला म्हणतात कर्कवृत्त. आता बघा बेटा, ही इंडियन जी प्लेट आहे, ही इंडियन प्लेट काय होते, अशी सरकत सरकत येत आहे. कोणत्या दिशेनं, इंडियन प्लेट सरकते सर उत्तरेकडे, हिचं सर स्थलांतरण चालू आहे उत्तरेकडे, म्हणून तुम्ही लिहायचं की सर हे कसं उत्तरेकडे सरकणे. क्लिअर. आता अशी सरकत सरकत, ठीक आहे, म्हणजे खूप वर्षापूर्वीची गोष्ट, 200 मिलियन वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता नाही की मागच्या वर्षी सर आपण आफ्रिकेला लागलो नव्हतो, असं नाही, ठीक आहे. मग असं सरकत सरकत ही प्लेट जी आहे, ही प्लेट बघा कोणत्या दिशेला आहे, असं आहे ना. आणि आज जर भारत तुम्ही बघितलाय तर आज तुम्हाला भारत असा इथं दिसतोय, दिसतो ना, क्लिअर. म्हणजे भारत असा उत्तरेकडे सरकतोय. आणि कसा सरकला असेल माहितीये का, भारत सरकतोय बेटा अँटी क्लॉकवाईज, म्हणजे ही प्लेट अशी होती तर मग ही अशी झाली, समजून घ्या, अशी झाली असेल, काही दिवसानं अशी झाली असेल, अशी झाली असेल, असा सरकत सरकत अँटी क्लॉकवाईज दिशेनं आज असा झाला. म्हणजे हा कन्याकुमारीचं टोक हे असं अँटी क्लॉकवाईज फिरतंय. कशा साईडनं फिरतंय, हे फिरतंय अँटी क्लॉकवाईज असं, म्हणून तर आज असं आहे ना, घड्याळाच्या उलट्या दिशेनं. म्हणून भारतीय उपखंड हा कसा फिरतोय, अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या उलट्या दिशेनं उत्तरेकडे सरकतोय, म्हणून आज भारत इथं आहे. समजलंय क्लिअर इथपर्यंत. इथं बेटा जो रियुनियन ज्वालामुखी होता, कोणता ज्वालामुखी होता, रियुनियन हा ज्वालामुखी, या ज्वालामुखीचा 29 वेळा उद्रेक झाला आणि हा जो ज्वालामुखी आहे हा इथं साचला, आणि हा साचलेला ज्वालामुखीमुळे आपल्या इथं पठारी भाग निर्माण झाला. कळालं का, हे इथं क्लिअर इथपर्यंत. चला बाजूला होतोय, समजून घ्या. ओके. मग सर आता आम्हाला एक समजून सांगा, हे तर ठीक आहे आम्हाला कळालं की आपण गोंडवानाचा भाग होतो, 200 मिलियन वर्षापूर्वी, नंतर अँटी क्लॉकवाईज उत्तरेकडे सरकत आहोत आणि मकर वृत्ताच्या खाली असणारा भाग आज आपण काय आहे कर्कवृत्तावर आहोत, ठीक आहे. हे इथपर्यंत क्लिअर झालं. मग जर भारत जेव्हा तुटून आला तेव्हा भारत असाच होता का, तर नाही, ठीक आहे. काय असतं माहितीये का, समजून घ्या, की आजचा भारत मी तुम्हाला समजून सांगतोय, एक मिनिट. हा असा भारत आहे. तर जो पूर्वी म्हणजे जो भाग कुठून तुटून आला, कुठून आला तुटून बेटा, तो म्हणजे सर मादागास्कर पासून, तर तो भाग बघा, पूर्वीचा प्राचीन भाग तुम्हाला हा एवढा दिसतो, म्हणजे हा एवढाच भाग हा काय झाला आहे, तिथून तुटून आला आहे. म्हणून असं म्हणतात की भारतातला सर्वात प्राचीन भाग कोणता आहे, कोणता आहे बेटा, सर्वात प्राचीन भाग आहे तो म्हणजे पठारी प्रदेश, ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात, त्यालाच म्हणतात पठारी प्रदेश. हा सर्वात प्राचीन भाग आहे, हाच भाग तिथून तुटून आलेला आहे. आणि असं म्हणतात की हा प्राचीन भाग कधीही पाण्याखाली नव्हता, बरोबर ना, ही जमीनच होती ना, पूर्वी गोंडवानाला अटॅच होतो तेव्हाही जमीनच होती, आजही जमीनच आहे. हे कधीतरी 33 समुद्रामध्ये असेल, हा नवीन भाग निर्माण झाला ना, म्हणून याला काय म्हणतात, अतिशय प्राचीन भाग जो कधीही पाण्याखाली नव्हता, म्हणून या भागाला काय म्हणतात, ढाल क्षेत्र. समजलं का. भारताचा जो पठार आहे हा द्वीपकल्पीय पठार, याला प्राचीन भागाला ढाल क्षेत्र का म्हणतात, कारण की हा भाग कधीही पाण्याखाली नव्हता. सर कशावरून सांगू शकता कधी पाण्याखाली नव्हता, तर बेटा पाण्याखाली नव्हता याचं कारण मी सांगितलं ना, बघा इथेही जमीनच आहे, इथेही जमीनच आहे, इथेही जमीन आहे, आजही जमीन आहे, कधी पाण्याखाली होतं का. उलट तुम्ही जर बघितलं, ठीक आहे, तर हा जो भाग दिसतोय हा मैदानी प्रदेश, हिमालय, हा कधीतरी पाण्याखाली होता ना, 33 समुद्रामध्ये होता ना, म्हणजे हा जो पूर्वीचा भाग तुम्हाला दिसतोय हा पाण्याखालीच होता. लक्षात.
समजलं? मग हळूहळू काय झालं माहिती आहे का, आता ही प्लेट काय होते, अशी वरच्या 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 साईडनं सरकते. इथपर्यंत क्लिअर झालं? मग वरच्या साईडनं आपण समजून घेऊ की ही युरोपियन प्लेट आहे, युरेशियन प्लेट. ठीक आहे, ही झाली युरेशियन प्लेट. आणि मी तुम्हाला आधी सांगितलंय की ही युरेशियन प्लेट ही कोणत्या दिशेने सरकते आहे खाली, ही सरकते आहे ती म्हणजे यस बोला कोणत्या दिशेनं, ती दक्षिणेला. ओके क्लिअर? अशी ही दक्षिणेला अशी सरकते. आणि याच वेळेला भारतीय प्लेट ही काय होते, उत्तरेकडे सरकते. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की त्यावेळेस भारत हा पूर्ण होता का, नाही. भारत हा असा एवढासा भाग होता, मेघालय पठार आणि असा एवढा अरवली वगैरे असा एवढा भारत होता. आणि भारताचं सरकणं कसं चालू आहे, तर भारताचं सरकणं चालू आहे या दिशेनं. ठीक आहे, असं उत्तरेकडे. आणि काय होतंय माहितीये का, की यापैकी वेगवान जी प्लेट आहे ना ती वरची प्लेट आहे. आणि वेगवान प्लेट जास्त बल काय करत असते, आकारत असते. मग काय झालं माहितीये का, इथून वेग जास्त आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की जर दोन वेगाने येणाऱ्या गाड्या असतील तर वेगवान ही आहे. ठीक आहे, आणि ही कशी आहे, ही कमी वेगवान आहे. आणि तुम्हाला एक माहित असेल, ज्या साईडनं वेगवान असते ती जास्त मोठ्या प्रमाणात टक्कर मारत असते. समजलं ना? आणि काय झालंय, इथं सर्वात मोठी टक्कर कोण्या साईडनं होईल, या साईडनं होईल, वरच्या साईडनं. म्हणून इथं सर्वात मोठी घडी पडली, त्या घडीला तुम्ही काय म्हणता, ग्रेटर हिमालया. समजलं ना? ज्या साईडनं जास्त असेल. ठीक आहे, आता घडी का पडली याचं कारण सांगा ना सर. हे तर ठीक आहे, आम्हाला सांगून राहिले तुम्ही. तर बेटा इथं मधात कोणता समुद्र होता रे, कोणता समुद्र होता, टेथिस सी. मग हा टेथिस समुद्रामध्ये जो गाळ आहे ना, आता समजून घ्या की हा असा युरेशियन प्लेट, हा टेथिस सी आणि ही इंडियन प्लेट. क्लिअर? बघा ही कोणती आहे, ही आहे युरेशियन प्लेट. हा ही कोणती प्लेट आहे, ही आहे इंडियन प्लेट. ठीक आहे, इंडियन प्लेट. मग मला सांगा या दोघांच्या मधात, समजलं ना, ही प्लेट ही वरची दाखवली ही युरेशियन आहे, ही दाखवली ही आहे, याच्या मधातली गॅप म्हणजे ही आहे. मग हा कोणता समुद्र होता, टेथिस समुद्र. आता तुम्हीच सांगा मला का हा जर टेथिस समुद्र आहे तर या टेथिस समुद्रामध्ये गाळ असेल ना, गाळ असेल. या ठिकाणी जो गाळ होता, या गाळाला काय झालं, दोन्ही साईडनं असा फोर्स मिळाल्यामुळे हा गाळ दाबला गेला, कणकेच्या गोळ्यासारखा असा दोन्ही साईडनं. गाळ जर दोन्ही साईडनं तुम्ही दाबला तर वर येणार आहे ना. मग युरोपियन साईडनं, युरेशियन प्लेटच्या साईजनं हा सर्वात जास्त दाबला गेला, कारण वेगवान आहे म्हणून इथं सर्वात मोठी घडी पडली. तिबेटच्या साईडनं, हे तिबेट आहे इथं, या तिबेटच्या साईडनं सर्वात मोठी घडी पडली. मग याला म्हणतात ग्रेटर हिमालया. दुसरी घडी या साईडनं पडली मधातली, मग याला म्हणतात लेसर हिमालया. सर्वात लहान घडी ही भारताच्या साईडनं घडली, याला शिवालिक म्हणतात. म्हणून तीन फोल्ड आहेत. कोणत्या? सर्वात पहिला ग्रेटर हिमालया, नंतर लेसर हिमालया आणि नंतर भारताच्या साईडनं शिवालिक. समजलं? हा सर्वात मोठा हिमालय, हा गाळ दोन्ही साईडनं. मग हा गाळ जेव्हा वर येत असतो याला म्हणतात वलीकरण. वलीकरण म्हणजे काय, वळ्या वळ्या पडणे. वळ्या का पडतात, दोन्ही साईडनं दाबल्या चाललंय तर वळ्या पडेल ना, तर याला म्हणतात वलीकरण प्रक्रिया. आणि या वलीकरण प्रक्रियेमुळे आपला हिमालय तयार झाला. म्हणून हिमालय कोणता पर्वत आहे, गाळाचा पर्वत. गाळाचा आहे, कोणत्या प्रक्रियेद्वारे तयार झाला, वली, म्हणून कोणता आहे, वली पर्वत. क्लिअर? त्यानंतर बेटा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की दुसरी घडी निर्माण झाली, ते म्हणजे लेसर हिमालया. ठीक आहे, आणि एक तिसरी घडी निर्माण झाली ज्याला आपण काय म्हणतोय, शिवालिक्स. लक्षात? समजलं? म्हणजे अशा प्रकारे काय झाल्या, ह्या घड्या निर्माण झाल्या. इथपर्यंत क्लिअर? समजलं हिमालय का तयार झाला. पण एक लक्षात ठेवा, इथं या साईडनं ना मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, तर आणि आय प्रॉमिस करतो की यापूर्वी तुम्ही असा भूगोल कधी शिकले नसाल, तुम्हाला कारण माहीत पडतील. आता एक लक्षात ठेवायचं, या साईडनं जे आहे ना, या साईडनं दाब जास्त आहे, या साईडनं दाब जास्त आहे. म्हणजे तुलनेनं या साईडनं जर बघितलं या प्लेटचा, तर या प्लेटचा दाब कमी आहे. ठीक आहे, आणि या साईडनं दाब जास्त आहे. मग तुम्हाला माहित आहे, जर दाब जास्त असेल, समजून घ्या की समजा हा असा टेथिस समुद्र आहे. ठीक आहे, असा, आणि या साईडनं जर दाब कमी असेल आणि या साईडनं जास्त असेल तर हा भाग चेपकेल ना, असा चेपकला जाईल ना.
ज्या साईडनं जास्त दाबला त्या साईडनं कमी असेल ना. ठीक आहे, हे स्क्रीनशॉट करा, मी पुढच्या स्लाइडवर दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हां समजून घ्या. मला सांगा, समजून घ्या की समजा ही युरेशियन प्लेट आहे, ही आहे युरेशियन प्लेट अशी. ठीक आहे, आणि इन अदर हँड ही आहे इंडियन प्लेट. ठीक आहे, आणि ह्या प्लेट काय करतात, ह्या एकमेकावर सरकत आहेत. ठीक आहे, ह्या अशा प्रकारे, एक मिनिट, ही इंडियन प्लेट वरच्या साईडनं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर युरेशियन प्लेट जी आहे, ही युरेशियन प्लेट आहे ही खालच्या साईडनं. ठीक आहे, अशा प्रकारे. आता मी तुम्हाला काय सांगितलंय की युरेशियन प्लेट जी आहे ही जास्त वेगवान आहे. ठीक आहे, ही जी वरची प्लेट तुम्हाला दिसते युरेशियन, युरेशियन का म्हणतात, युरोप आणि आशिया, उरलेला आशिया, भारत सोडून इतर आशिया ती त्याच्यावरच आहे ना. सो युरेशियन प्लेट जी आहे, ओके, ही कशी आहे, हिचा वेग जास्त आहे. ठीक आहे, आणि ही जी इंडियन प्लेट आहे म्हणजे भारतीय उपखंडाची प्लेट आहे, याचा वेग तुलनेनं कमी आहे. ठीक आहे, मग मी काय सांगितलंय, मग यामुळे सर्वात मोठी फोल्ड इथं निर्माण झाली, ज्याला तुम्ही काय म्हणताय, ग्रेटर हिमालया. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर दुसरी दुमड तयार झाली, ज्याला लेसर हिमालया म्हणतात. ठीक आहे, का तयार झाली, कारण की हा जो आता मी ड्रॉ करतोय हा भाग कधीतरी टेथिस समुद्र होता, आणि या टेथिस समुद्रातला जो गाळ आहे हा गाळ बाहेर पडला. कोणता समुद्र होता हा, टेथिस. आणि या टेथिस समुद्रामध्ये कोणती प्रक्रिया झाली, वलीकरण प्रक्रिया तयार झाली. ओके, आणि मी तुम्हाला काय सांगितलंय की ही जी प्लेट आहे युरेशियन प्लेट, या साईडनं कमी दाब लावते. ठीक आहे, आणि या साईडनं काय आहे, दाब जास्त लावते. तसंच या साईडनं तुम्ही भारताबद्दल बघितलं तर भारतीय प्लेट ही दाब या साईडनं जास्त लावते. ठीक आहे, आणि या साईडनं दाब काय करते, कमी लावते. मग मला सांगा, ज्या भागानं दाब जास्त असेल त्या साईडनं हा भाग कमी असेल ना, दोन्ही साईडनं दाबल्या चालला तर हा भाग कमी असेल ना. म्हणून आपला हिमालया जो आहे बाळांनो, हा हिमालया इथं ब्रॉड आहे, आणि या साईडनं हा दाबल्या गेलाय ना तर हा कमी आहे. म्हणून असं म्हणायचं की पंजाबच्या साईडनं, ही कोणती साईड आहे, पंजाबची साईड आहे ना. हे बघा, भारत दाखवतो मी तुम्हाला, हा पंजाब आहे ना. ठीक आहे, या पंजाबच्या साईडनं, हे अरुणाचल प्रदेश आहे, तर पंजाबच्या साईडनं हा हिमालय तुम्हाला ब्रॉड दिसतोय, असा ब्रॉड आहे बघा. आणि जसजसं तुम्ही पूर्वेकडे जाता अरुणाचल प्रदेशकडे, हा कमी कमी होत जातो. म्हणून या साईडनं आपला हिमालया हा किती किलोमीटर आहे, 400 किलोमीटर, आणि या साईडनं 150 किलोमीटर आहे क्या ध्यान में, समजलं का? का, कारण या साईडनं दोन्ही प्लेट याला जास्त दाबतायत. म्हणून तुम्हाला असं दिसेल, या साईडनं जास्त दाबला असेल तर उंची वाढली असेल. असं जास्त जर दाबला, समजा आता हा पेज आहे, पेज हा दोन्ही साईडनं मी जास्त दाबला तर हे वर येणार आहे ना भाग. म्हणून तुम्हाला माउंट एव्हरेस्ट आणि कांचनजुंगा, काय, माउंट एव्हरेस्ट आणि कांचनजुंगा या साईडनं दिसतात. म्हणून तुम्हाला असं दिसेल ना, जे उंचीचे पर्वत आहेत हे उंचीचे शिखर कोण्या साईडनं आहे, या साईडनं. इकडे का नाहीत, कारण इकडे दाब जास्त नाही, त्यामुळे दाबला जास्त चालला नाही, उंच जास्त नाही. पण या साईडनं जास्त दाबल्या चालल्यामुळे इथं माउंट एव्हरेस्ट आणि कांचनजुंगा तुम्हाला काय दिसते, अति उंच दिसते. क्लिअर आलं, समजलंय का, कळालं की नाही मला सांगा फक्त. ठीक आहे, चला झालंय. आता पुढे जाऊ आपण. मग आपला भारत जो आहे कसा तयार झाला, सर्वात पहिले सर की हा भाग आपण प्राचीन पासून भारताची निर्मिती बघू. सर्वात पहिले असा हा हिमालय हा भाग निर्माण झाला. ठीक आहे, म्हणजे सर्वात पहिले जो आपण तुटून आलेला भाग आहे हा आहे द्वीपकल्पीय प्रदेश. ठीक आहे, मग द्वीपकल्पीय प्रदेशानं जो दाब अप्लाय केला त्यामुळे आपल्या इथं काय झाला, हिमालय तयार झाला. ही ठीक आहे बघा, सर्वात पहिले फर्स्टली द्वीपकल्पीय प्रदेश तयार झाला. सेकंडली आपल्या इथं काय तयार झाला, हिमालया तयार झाला. असा 3 रेंजेस कोणकोणत्या, ग्रेटर हिमालया जी तिबेटच्या साईडने आहे, हा वरचा तिबेटचा भाग, याला म्हणतात ग्रेटर हिमालया, याला GH लिहू, ग्रेटर हिमालया. हा लेसर हिमालया किंवा मध्य हिमालया, आणि हा शिवालिक हिमालया.
म्हणजे दुसरा भाग जर भारताचा कोणता तयार झाला असेल तर मग झाली हिमालयाची निर्मिती. मग तुम्ही बघा, मग यावेळेस हे दोन भाग तयार झाल्यावर भारत कसा असेल की या साईडनं पर्वत रांग आहे, आता एकच ड्रॉ करतो, 3 ड्रॉ नाही करत, समजून घ्या की हिमालय आहे. ठीक आहे. आणि इथं काय आहे बेटा, इथं हा असा हा गोंडवानापासून तुटून आलेला भाग आहे. क्लिअर. मग तरीही भारतात मधात गॅप असेल, इथं तेथीस समुद्र आहे, अजूनही गॅप आहे. आणि मग लक्षात ठेवायचं, मग या हिमालयामधून काय झालं माहितीये का, अनेक साऱ्या नद्या वाहायला सुरुवात झाली. मग इथून काय व्हायचं, हे ग्लेशियर पिघलायचं आणि इथून नद्या यायच्या. आणि तुम्हाला माहित आहे नद्या येत असताना आपल्यासोबत गाळ वाहत आणतात. काय आणतात, गाळ वाहत आणतात. आणि या गाळाचं मग इथं काय झालं, संचयन, डिपॉझिट चालू झालं. सगळा गाळ जो आहे हा गाळ या ठिकाणी असा साचवला जाईल. ठीक आहे. आणि हा असा गाळ साचवल्या गेल्यामुळे इथं हा गाळ जो आहे असा पिळवटला गेला आणि असा जमा झाला. आणि हा गाळ जमा झाल्यामुळे हे काय निर्माण झालं, हे निर्माण झालं म्हणजे मैदानी प्रदेश. म्हणून तिसरा भाग जर भारतात कोणता तयार झाला असेल तर तो झाला मैदानी प्रदेश. ठीक आहे. पहिला भाग द्वीपकल्पीय प्रदेश तयार झाला, दुसरा हिमालयात तयार झाला म्हणून पर्वतीय प्रदेश निर्माण झाला, हिमालय पर्वत आहे ना. तिसरा भाग मैदानी प्रदेश निर्माण झाला. कसं, इथून ज्या नद्या आल्या आणि काही नद्या ज्या आहेत, काही नद्या तुम्हाला माहित आहे द्वीपकल्पीय नद्या ह्या वरच्या साईडनं वाहतात, सातपुडा विंध्येवरून येणाऱ्या अशा. आणि या गाळामुळे हा प्रदेश तयार झाला. मोस्टली इथं कोणकोणत्या नद्या आहेत सर, एक सिंधू आहे, त्यानंतर एक गंगा आहे आणि एक ब्रह्मपुत्र आहे. म्हणून हिला काय म्हणतात, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश. समजलं. हा भाग, या भागानं प्रेस केल्यामुळे हा भाग, इथून नद्या वाहल्यामुळे तिसरा भाग मैदानी प्रदेश निर्माण झाला. क्लिअर झालं. म्हणजेच भारतामध्ये, स्क्रीनशॉट करून घ्या, मी बाजूला होतोय. भारतामध्ये जर तुम्ही आता बघितलंय, ठीक आहे, तर मग भारत कसा तयार झाला असेल की असा हा हिमालय तयार झाला. ठीक आहे. आता आपण मॅपिंग वर येऊ प्रॉपर. ठीक आहे. चला सांगा, सर्वात पहिला भौगोलिक प्रदेश, भौगोलिक का म्हणतात, भूगोलाच्या दृष्टीने ही अरवली रेंज, हा द्वीपकल्पीय भारत, हा मेघालयचं पठार, आणि हे सर्वात पहिला भाग निर्माण झाला हा, ज्याला म्हणतात पठारी प्रदेश. म्हणून भारताचा पहिला भौगोलिक प्रदेश कोणता आहे बेटा, पठारी प्रदेश. क्लियर. चलो बाद में बताओ दूसरा प्रदेश कोणता निर्माण झाला, तर दुसरा झाला सर हिमालयाच्या 3 रेंजेस. बघा हिमालय असा आहे, एक मिनिट, हिमालय जो आहे ना हा असा आहे. ही पहिली रेंज ग्रेटर हिमालया, मग ही मिडल हिमालया, नंतर शिवालिक्स. म्हणून दुसऱ्यांदा निर्माण झालाय तो म्हणजे काय, पर्वतीय प्रदेश. आणि मी तुम्हाला सांगितलंय हा पर्वतीय प्रदेश पश्चिमेला ब्रॉड आहे, या साईडनं ब्रॉड आहे, या साईडनं नॅरो आहे, कारण की याला फोर्स जास्त अप्लाय झाला. त्याच्यानंतर मग इथला गाळ एकत्र येऊन तिसरा प्रदेश निर्माण झाला, जो कोणाकोणा दरम्यान आहे, द्वीपकल्पीय प्रदेश आणि यस पर्वतीय प्रदेशाच्या दरम्यान आहे. मग असा या सिंधू नदीने काही गाळ वाहून आणला, हा झाला सिंधू नदीचा गाळाचा प्रदेश, गंगा नदीचा गाळाचा प्रदेश आणि ब्रह्मपुत्रा. म्हणून तिसरा भाग निर्माण झाला, ज्या भागाला आपण काय म्हणतोय, यस काय म्हणतात, ज्याला म्हणतात मैदानी प्रदेश. मैदान आहे ना ते. सर कशावरून ठरवलं तुम्ही हे मैदान आहे काय आहे, तर समजून सांगतो. बघा पठार म्हणजे काय असतं बाळांनो, पठार म्हणजे असा भाग ज्याचा माथा सपाट आहे आणि उतार तीव्र आहे. पठार बघा कशाला म्हणतात, पठाराचा जो माथा आहे हा माथा कसा असतो, सपाट असतो, आणि याचे उतार कसे असतात, तीव्र असतात. हा झाला पठारी प्रदेश. मग हे असंच आहे, दोन्ही साईडनं उतार आहे, माथा सपाट आहे. पर्वत कशाला म्हणतात सर, ज्याचे उतार तीव्र आहे, माथा टोकदार आहे. ज्याचा माथा टोकदार आहे आणि उतार तीव्र आहेत, ठीक आहे, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं पर्वत. आणि सर मैदान म्हणजे काय, मैदान म्हणजे जो सपाट भाग असतो. एखादा जर सपाट प्रदेश असेल तर त्या सपाट प्रदेशाला काय म्हणतात बाळांनो, मैदान. काय म्हणतात, मैदान. समजलं. मग क्लिअर. मग हे निर्माण झाल्यामुळे आणि हिमालयाचीच निर्मिती होत असताना तुम्हाला इथं काय दिसतंय, हा असा अंदमान निकोबार आणि प्रवाळ बेट काय तयार झालेले असतात, लक्षद्वीप. म्हणून चौथा भाग जर कोणता असेल
तर तो चौथा भाग आहे ज्याला म्हणतात भारतीय बेट. किती आहेत? 2 आहेत. पहिलं भारतीय बेट कोणतं आहे? अंदमान निकोबार, जे बे ऑफ बेंगॉल मध्ये आहे. आणि दुसरं ते म्हणजे काय? अरबी समुद्रात आहे, लक्षद्वीप. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? आणि भारतात सर्वात शेवटी तयार झालेला भाग म्हणजे तो आहे काय? किनारी प्रदेश. मग काय झालं माहिती आहे का? हा असा सह्याद्री, हा इथं सह्याद्री पर्वत आहे ना, हा पश्चिम घाट असा नदीमध्ये समुद्रामध्ये जो सरकला, ज्याला निमज्जन म्हणतात, त्याच्यामुळे तयार झाला. पुढे सांगतोच मी, फक्त एक समजून घ्या तुम्ही की हा काय आहे? हा भारताचा 5वा भाग आहे, ज्या भागाला तुम्ही काय म्हणताय? ज्याला म्हणतात किनारी प्रदेश. म्हणून भारताचे 5 भौगोलिक विभाग आहेत. कोणकोणते? चला बोला फटाफट. सर्वात जुना भाग कोणता? द्वीपकल्पीय पठार किंवा पठारी प्रदेश. हा द्वीपकल्पीय पठार आहे ना, पठारी प्रदेश. दुसरा पर्वतीय प्रदेश हिमालयाचा. तिसरा मैदानी प्रदेश गंगा सिंधू ब्रह्मपुत्रेचा. चौथा भारतीय बेट. आणि 5वा म्हणजे काय? किनारी प्रदेश. क्लिअर झालंय? म्हणजेच आज तुमच्या एक लक्षात येईल, स्क्रीनशॉट करा. ठीक आहे, आज तुमच्या लक्षात येईल की हा जो भारत आहे, या भारतामध्ये, ओके, आता मी भारताचा मॅप ड्रॉ करतोय. क्लिअर? या भारतामध्ये तुम्हाला 5 भौगोलिक विभाग दिसतात, म्हणजे भूगोलांना निर्माण केलेले. ठीक आहे, असे किती विभाग आहेत? 5 भौगोलिक विभाग. चला बोला क्रमानं सांगा. आता मला तुमचं बरंच सारं बेसिक नॉलेज कव्हर अप झालं. ठीक आहे, चला बोला. पहिलं कोणता? सर द्वीपकल्पीय. सर द्वीपकल्प म्हणजे काय? तर बाळांनो, ज्याच्या 3 साईडला समुद्र असतो, इथं अरबी समुद्र, इथं हिंद महासागर, इथं बे ऑफ बेंगॉल, असा जो आकार असतो त्याला द्वीपकल्प म्हणतात. आणि द्वीपकल्प मोस्टली काय आहे? पठार आहे, म्हणून याला म्हणतात द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. हा पहिला. दुसरा बोला. दुसरा आहे सर तो म्हणजे उत्तरेकडील उत्तरी पर्वतीय प्रदेश. कारण की मला सांगा, नकाशाची वरची दिशा कोणती असते? उत्तर असते. आणि पर्वत आहे, हिमालय काय? पर्वत, म्हणून झाला उत्तरी काय? पर्वतीय प्रदेश. त्यानंतर तिसरं सर उत्तर भारतीय मैदाने. कारण की हे पण मैदान पण उत्तर भारतात आहे ना, सो उत्तर भारतीय मैदाने किंवा मैदानी प्रदेश. चला त्यानंतर कोणता? त्यानंतर निर्माण झालेला भाग म्हणजे भारतीय बेट, भारतीय बेटांचा प्रदेश. आणि 5वं काय आहे बेटा? 5वं आहे ते म्हणजे यस कोणता? किनारी प्रदेश. ठीक आहे, किनारी प्रदेश. आता एक लक्षात ठेवायचं, मी काही गोष्टी तुम्हाला सांगतोय व्यवस्थित. जेव्हा आपण तुटून आलो ना, कुठून? गोंडवानापासून, तेव्हा ही अरवलीची रेंज होती. त्याच्यानंतर हा मेघालयचा पठार होता. त्याच्यानंतर ही सातपुड्याची रेंज होती. ठीक आहे, त्यानंतर ही विंध्येची रेंज होती. त्यानंतर ही मैकलची रेंज होती. त्याच्यानंतर हा काय म्हणतात त्याला? हा पश्चिम घाट होता आणि हा पूर्व घाट होता. ह्याच झाल्या आपल्या द्वीपकल्पीय पठाराच्या सीमा. म्हणजेच जेव्हा आपण आफ्रिका खंडापासून तुटून आलो, तेव्हा केवढा भाग तुटून आला माहितीये का? हा एवढा भाग तुटून आला. समजलं? म्हणून भारतातले सर्वात प्राचीन भाग जर तुम्हाला कोणते विचारले तर काय सांगायचे? चला बोला. याला नावं देऊ. ठीक आहे, नावं ठेवायला तुम्ही बेस्ट आहात, ठेवा नावं. हा कोणता घाट झाला? हा पश्चिमेकडे आहे म्हणून पश्चिम घाट, याला सह्याद्री म्हणतात. हा पूर्वेकडे आहे म्हणून याला काय म्हणतात? पूर्व घाट. त्यानंतर हा मेघालय पठारच आहे ना, म्हणून मेघालय पठार. म्हणून बेटा भारतातली सर्वात जुनी गुहा कुठं दिसतं माहिती आहे का? मेघालयामध्ये. सो मेघालय पठार. मेघालय पर्वत नाही बरं, मैदानी प्रदेश नाही, मेघालय पठारी प्रदेश आहे. त्याच्यानंतर हा आहे सातपुडा पर्वत. म्हणजे भारतातल्या सर्वात जुन्या रेंजेस जर म्हटलं तर ह्या सांगता आल्या पाहिजे. हा म्हणजे अरवली. लक्षात ठेवायचं, असं म्हणतात अरवली ही भारतातली सर्वात जुनी रेंज आहे आणि ही कधी काळी हिमालयापेक्षाही उंच होती. 10 किलोमीटर पेक्षाही उंच होती, 10,000 मीटर पेक्षा जास्त. त्याच्यानंतर ही म्हणजे विंध्ययन रांग आणि ही म्हणजे मैकल रांग. कळालं? हा सर्वात जुना भाग आहे भारताचा. समजलं? आणि याच भागाला आपण काय म्हणतोय? पठारी प्रदेश. क्लिअर? त्यानंतर हिमालय बघा कसा तयार झाला. मी तुम्हाला आधी सांगितलं, हिमालय जो आहे ना, तर हा इथं एक पर्वत आहे ज्याचं नाव आहे नंगा पर्वत. काय नाव आहे? नंगा पर्वत. भारताच्या एकदम उत्तरेला, म्हणजे या साईडला वायव्येला. आणि इथं ठीक आहे
जो आहे तो म्हणजे नामचा बर्वा. काय आहे? नामचा बर्वा. असे दोन काय शिखर आहेत. आणि आपला हिमालय जो आहे ना बाळांनो, लेकरांनो, आपला हिमालय जो आहे ना हा इथंसा बेंड आहे. म्हणजे हा हिमालय इथून कर्व होतो, ठीक आहे, आणि हा असा. समजलं? म्हणजे जर तुम्हाला विचारलंय की याला म्हणतात सिंटॅक्सियल बँड. काय म्हणतात? सिंटॅक्सियल बेंड. म्हणजे भारत दोन ठिकाणी बेंड झालाय. भारताचा हिमालय सिंटॅक्सियल, सिंटॅक्सियल म्हणजे जोडणे, सिंटॅक्स म्हणजे जोडणे, आणि बेंड, आणि दोन ठिकाणी आहे. ठीक आहे. कुठं कुठं आहे चला बोला. पहिला बेंड कुठं आहे? पहिला बेंड आहे सर तो म्हणजे नंगा पर्वताजवळ, आणि पश्चिमेला आहे म्हणून याला काय म्हणायचं? याला म्हणतात वेस्टर्न सिंटॅक्सियल बेंड. आणि हा ईस्टला आहे, याला म्हणतात ईस्टर्न सिंटॅक्सियल बेंड. समजलं? ईस्टर्न कुठं आहे? नामचा बर्वा. वेस्टर्न कुठं आहे? तो म्हणजे नंगा पर्वताजवळ. ओके. मग मला सांगा इथून वाहणारी नदी कोणती आहे? सर इथं कोणती नदी वाहते? तर इथं बघा हे मानसरोवर आहे. या मानसरोवर मधून दोन नद्या निघतात. एक या साईडनं निघते अशी, जिचं नाव आहे सिंधू. म्हणजे हिमालय इथं सिंधू नदीच्या साईडनं बेंड झालाय. आणि इथून एक नदी निघते जिचं नाव आहे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा. आणि दुसरं ब्रह्मपुत्रा नदीच्या तिथं काय होते? बेंड होते. समजलं? क्लिअर? आणि पर्वत जर विचारले तर पर्वत कोणते आहेत बेटा? पहिला नंगा पर्वत आणि नामचा बर्वा. ही झाली पहिली ग्रेटर हिमालया. दुसरी रेंज, ठीक आहे, ती म्हणजे काय? लेसर हिमालया. आणि तिसरी आहे ती म्हणजे शिवालिक्स. कळालं? हा अशा प्रकारे तयार झाला. मी तुम्हाला आधी सांगितलं हिमालया इथं ब्रॉड आहे. इथं ब्रॉड आहे. किती किलोमीटर? 400 किलोमीटर. कारण इथं दाब कमी आहे. पण इथं हिमालया कमी आहे, 150 किलोमीटर. का बरं? कारण इथं दाब जास्त आहे म्हणून उंच शिखर पण याच साईडनं दिसतात. क्लिअर झालंय? चला लिहून घ्या. ठीक आहे, झालं का? दोन गोष्टी बघितल्या आपण, हे कसं तयार झालं आणि हे कसं तयार झालं. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे येतोय की सर मग आता भारत, सर तुम्ही किनारी प्रदेश कसा तयार झाला हे सांगितलंच नाही. तर किनारी प्रदेश समजून सांगण्यासाठी आता व्यवस्थित लक्ष द्या. हा झाला द्वीपकल्पीय भाग. द्वीपकल्पीय भाग म्हणजे ज्याच्या दोन साईडनं काय असतं? समुद्राच्या राशी असतात. ठीक आहे. या साईडनं आहे बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर. आणि या साईडनं आहे बाळांनो तो म्हणजे काय? अरबी समुद्र. अरबी समुद्र. मग सर असं का बरं? याला अरबी सागर म्हणतात, त्याला उपसागर म्हणतात. त्याचं कारण समजून घ्या. अरबी समुद्र का म्हणतात याला? कारण की या साईडनं याला अरबी देश लागले आहेत म्हणून अरबी समुद्र. आणि याच्या दोनच साईडनं जमीन आहे, इथं आणि इथं. बंगालच्या उपसागराला 3 साईडनं जमीन आहे, 1 2 3. ज्याला 3 साईडनं, जो समुद्र 3 साईडनं घेरलेला असतो जमिनीने त्याला उपसागर म्हणतात. जो 1 किंवा 2 बाजूने असतो त्याला सागर म्हणतात. मग मी तुम्हाला काय सांगितलंय की भारतात सर्वात जुन्या रेंजेस कोणत्या असतील? तर हा आहे कोणता घाट? ठीक आहे, हा झाला पश्चिम घाट. पश्चिमेकडे इथं याच्यात सर्वात मोठी खिंड आहे कोणती? पालघाट खिंड. तुम्हाला विचारलं जाईल वेस्टर्न घाटमध्ये सर्वात मोठी खिंड कोणती आहे? तर तिचं नाव सांगायचं पालघाट खिंड. आणि असा पूर्वेला आहे तो म्हणजे पूर्व घाट. का बरं हो सर? पश्चिम घाटाला तुम्ही एकाच ठिकाणी ब्रेक दाखवला आहे ना, इथंच तुटलेली आहे. आणि पूर्व घाटाला का बरं जास्त बेंड दाखवले, का बरं जास्त गॅप दाखवले, त्याचं कारण समजून सांगतो. आणि हे दोघंही जिथं एकत्र येतात यांचा हनीमून स्पॉट म्हणजे निलगिरी पर्वत. म्हणजे दोघंही तुम्हाला विचारलं जाईल की पूर्व घाट आणि पश्चिम घाट कुठं एकत्र येतात, तर काय नाव सांगायचं? निलगिरी पर्वत. क्लिअर? आता एक लक्षात ठेवायचं, नद्या ज्या आहेत, नद्या अनेक साऱ्या नद्या इथून उगम पावतात. ठीक आहे, जशी की इथून गोदा. मग आता मला सांगा नदीनं वाहत असताना काय केलं असेल? या पर्वताला कोरलं नसेल का? किती वर्षापासून, लाखो वर्षापासून नद्या वाहत आहेत ना. मग नदीनं हा पर्वत कोरला आणि गॅप तयार केली. त्याच्यानंतर भीमा आहे, कृष्णा आहे, त्यानंतर कोयना आहे. अशा कितीतरी नद्या आहेत, ह्या वैगेयी आहेत. ह्या नद्या काय करतात बाळांनो? ह्या नद्या या पूर्व घाटाला छेदतात. म्हणून असं म्हणतात की हा जो पूर्व घाट आहे हा पूर्व घाट पश्चिमपेक्षा प्राचीन आहे. बघा मी काय काय सांगतोय. पूर्व घाट जो आहे ना, हा पूर्व घाट, समजलं ना रे?
पूर्व घाट काय आहे कळाल ना. पूर्व घाट हा काय बेटा, पूर्व घाटाबद्दल सांगायचं झालं तर पूर्व घाट हा प्राचीन आहे. कोणापेक्षा, कोणापेक्षा, पश्चिम घाटापेक्षा. अरे जो जास्त झिजलेला असतो तो प्राचीन नसतो का, जो कमी झिजलेला असतो, तुमच्या आजोबांना आपल्यात काहीतरी फरक आहे ना. ठीक आहे, सो प्राचीन आहे. दुसरा म्हणजे हा सलग आहे का, नाही, तुटक आहे. तुटक का आहे, कारण की विविध नद्यांनी याचं क्षरण केलं आहे. म्हणून तर तुम्ही बघा ना, जेव्हा चक्रीवादळ येतात ना, इथून एकदम भारतात प्रवेश करतात. पण मुंबईला जर चक्रीवादळ आलं तर महाराष्ट्रात येते का, नाही, ते समुद्र याला सह्याद्रीला चढतंय. ठीक आहे, आता का निर्माण झाला सर, मग मी तुम्हाला काय सांग, इथपर्यंत भारत होता ना, मग हा किनारी प्रदेश का निर्माण झाला, याला कोणता किनारी प्रदेश म्हणतात, पश्चिम किनारा. सर पश्चिम किनारा का निर्माण झाला, तर लक्षात घ्यायचं, अनेक साऱ्या नद्या आल्या वाहत, आल्या ना, बघा ह्या खूप साऱ्या नद्या वाहत आल्या. ह्या नद्या वाहत येत असताना यांनी काय केलं असेल, आपल्यासोबत असा गाळ वाहत आणला असेल ना. ठीक आहे, नद्या वाहत येतात, शेवटच्या टप्प्यात इतका गाळ जमा झालेला असतो की नद्या काय करतात, किनाऱ्यावर गाळ टाकून देतात आणि पाणी समुद्राला सोडून देतात. ठीक आहे, मग इथं काय झालं माहितीये का, इथे असं झालं की ह्या ज्या नद्या आहेत, ठीक आहे, हे नद्यांचे अवसाद असतात. अवसाद म्हणजे नद्यांचा गाळ. हा नद्यांचा गाळ बेटा इथं काय झाला, संचयन झाला. संचयन म्हणजे साचणे, आणि या क्रियेला म्हणतात उन्मज्जन. काय म्हणतात, उन्मज्जन. उन्मज्जन म्हणजे उंचावणे. मला सांगा हा भाग का बरं उंचावला असेल, त्याचं कारण आहे नद्यांनी जो गाळ वाहत आणला हा किनाऱ्यावर टाकला. बघा ही अशी नदी वाहत येऊन राहिली, या नदीनं गाळ आणला असा किनाऱ्यावर टाकला, यालाच म्हणतात उन्मज्जनाची क्रिया. ठीक आहे, अशा नद्या येऊन राहिल्या, पूर्व साईडनं असा गाळाला जमा करून राहिल्या. मला सांगा जिथं गाळ जमा झाला तो किनारा तयार झाला. समजलं का. मग हा किनारपट्टी कशामुळे तयार झाली, कोणत्या क्रियेमुळे, उन्मज्जन नावाची क्रिया आहे. उन्मज्जन का होतंय, कारण की गाळ जो आहे हा जुन्या प्राचीन भारतीय नद्यांनी जो गाळ आणला, या संचयन केला, यामुळे हा गाळ साचला आणि हा साचलेल्या गाळामुळे उन्मज्जन तयार झालं. ठीक आहे, ह्या लांबीच्या नद्या आहेत ना, 1468 किलोमीटरची नदी आहे, 1665 किलोमीटरची गोदा. ठीक आहे, 1400 किलोमीटरची कृष्णा आहे. ह्या नद्यांनी किती गाळ आणला असेल, या गाळाच्या संचयनामुळे निर्माण झाला. तेच जर इन अदर हँड तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतोय, याला म्हणतात पश्चिम घाट. काय म्हणतात, पश्चिम घाट. मला सांगा पूर्व घाटाच्या तुलनेत हा भाग कसा आहे, जरा नवीन आहे. म्हणजे दोघांच्या तुलनेत, बरं याच्या तुलनेत हा जरा नवीन आहे. त्याच्यानंतर हा भाग सलग आहे की तुटक आहे, सलग आहे. फक्त एकाच ठिकाणी तो तुटलेला आहे, ती म्हणजे कोणती खिंड, पालघाट खिंड. कोणत्या जिल्ह्यात आहे, पलक्कड जिल्ह्यात, केरळामध्ये. म्हणून याला काय म्हणतात, पलक्कड खिंड. पलक्कड खिंड. खिंड म्हणजे काय, तुटलेला भाग पर्वताचा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा भाग, मग सर हा किनारा कसा तयार झाला, इथं तर छोट्या छोट्या नद्या आहेत, तर बघा लक्ष द्या, यहाँ से आ रही थी लहरें, समुद्राच्या अशा लाटा, या लाटांनी काय केलं माहितीये का, या अशा धडकायच्या, याला धडक मारायची, आणि धडक मारल्यामुळे हा सह्याद्री खचला. म्हणजे बघा हा सह्याद्री आहे, हा अरबी समुद्र आहे. ठीक आहे, हा अरबी समुद्र आहे. मग काय झालं, या लाटांमुळे हा सह्याद्री असा खचला, आणि हा खचल्यामुळे एक भाग उंचावला गेला. असा भाग हा जो आहे हा भाग उंचावला गेला, आणि याला म्हणतात उंचावणे, याला म्हणतात निमज्जन. सॉरी, खचणे. खचणे याला काय म्हणतात, निमज्जन. बरोबर आहे ना. सह्याद्री पर्वत हा काय झाला, खचल्या गेला. ठीक आहे, आणि खचणेमुळे निमज्जन तयार झालं. म्हणून लक्षात ठेवायचं की पश्चिम किनारी प्रदेश, व्यवस्थित लक्ष द्या, हा जो पश्चिम किनारी प्रदेश आहे हा कोणत्या क्रियेमुळे झालाय, हा झाला सर निमज्जनकारी क्रिया. निमज्जन म्हणजे काय, खचण्यामुळे. कारण की हा सह्याद्री खचला, समुद्रात जो खचलेला भाग वर आला तो झाला पश्चिम किनारी प्रदेश. याला पूर्व किनारा पाहिजे होता, सॉरी हा, थोडस, हा पूर्व किनारा आहे आणि हा आहे पश्चिम किनारा. सॉरी हा, माय बॅड. क्लिअर. मग काय झालं बेटा, की खचल्यामुळे म्हणजेच निमज्जनकारी क्रियेमुळे कोणता किनारा तयार झाला, पश्चिम किनारा. आणि उन्मज्जन क्रिया, उन्मज्जन म्हणजे उंचावणे, याच्यामुळे काय झाला, हा किनारा. मग किनारी प्रदेश समजले ना, किनारी प्रदेश हे अशा प्रकारे तयार झाले. ठीक आहे, झाले, चला लिहून घ्या. ठीक आहे, म्हणजेच आता तुमच्या एक लक्षात आलं की भारतात काय आहे,
5 भौगोलिक प्रदेश आहेत. चला आता आपण काय करूया, मॅपवर हे 5ही भौगोलिक प्रदेश एका ठीक आहे विशिष्ट प्रकारे ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, चला पहिला भाग ड्रॉ करू, ज्याला म्हणू आपण पठारी प्रदेश. चला पठारी प्रदेश कसा सांगायचा, पठारी प्रदेश सांगू आपण या प्रकारे. ठीक आहे, हे बघा हा मेघालय. एक मिनिट फक्त थोडासा व्यवस्थित. हा पहिला भाग घेऊ पठारी भाग. हा झाला पठारी भाग. आता विसरणारच नाही तुम्ही किती भौगोलिक प्रदेश आहेत, समजलं. हा पहिला भाग झाला, पहिला भौगोलिक प्रदेश, आणि याचाच अभ्यास तुम्हाला डिटेल मध्ये आहे बरं. यालाच म्हणतात भारतीय भूगोल. ठीक आहे, अशाच कन्सेप्टसाठी तुम्ही माझा कोर्स जॉईन करू शकता जर गरज वाटत असेल तर. ठीक आहे, दुसरा भौगोलिक विभाग ज्याला तुम्ही काय म्हणता, गाळाचा प्रदेश. आणि एक लक्षात ठेवायचं, आसाम हे गाळाचं राज्य आहे. आसाम कसा आहे, गाळाचा प्रदेश येत आहे, म्हणजे मैदानी प्रदेश आहे, त्याला मैदानी प्रदेश म्हणतात. पण मेघालय हा पठारी प्रदेश आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसरा भाग ठीक आहे तो म्हणजे पर्वतीय प्रदेश. हा जो भाग आहे पूर्ण, हा 3 काय आहे अशा पर्वतांनी आहे ना, इथं ब्रॉड दाखवला. हा झाला भारताचा तिसरा प्रदेश, ज्याला म्हणतात काय, पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसतंय, एक आता आणखी प्रदेश, हा जो कोणत्या क्रियेमुळे निर्माण झाला, चला बोला मला सांगा कोणत्या कोणत्या क्रियेमुळे तयार झाला. हा जी आहे इकडची ही निमज्जनकारी क्रिया आहे. ठीक आहे, निमज्जनकारी क्रिया. आणि या साईडची आहे ती म्हणजे उन्मज्जनकारी. आणि हा काय झाला, हा झाला तुमचा किनारी प्रदेश, समजलं. आणि एक भाग ज्याला आपण काय म्हणतोय, काय, भारतीय बेट, समजलं. मग असे 5 भाग आहेत. कसे निर्माण झाले, काय निर्माण झाले, ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. गेटिंग माय पॉइंट, क्लिअर. चला एकदा याला रिकॉल करू व्यवस्थित. हा व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, त्याआधी सांगतोय आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, ती म्हणजे आता जी परीक्षा एक्सटेंड झाली आहे त्यासाठी, जी 5 जानेवारी पासून चालू होईल खामगाव, यवतमाळ, अमरावती आणि पुण्याला. याचं शुल्क असेल 199 रुपये. खामगावला GS कॉलेज खामगाव, यवतमाळला लोकनायक बापूजी आणि महाविद्यालय, महिला महाविद्यालय, आणि अमरावतीला सेंट थॉमस महाविद्यालय. ठीक आहे, आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला ॲपवर मिळून जाईल. ठीक आहे, विश्लेषण बॅच आपण लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये 18 पासून तर 23चे जे प्री मेनचे सर्व पेपर्स आहेत त्याचे आपण विश्लेषण घेतलं आहे. ठीक आहे, चला आता बघा. सर्वात पहिले सांगितलंय की एक आहे युरेशियन प्लेट जे दक्षिणेकडे येत आहे, एक आहे इंडियन प्लेट जी उत्तरेकडे, आणि या दोघांमुळे फोल्डेड माउंटन तयार झाला वलीकरणाद्वारे, तो म्हणजे हिमालय. नंतर सांगितलं भारत हा सुरुवातीला आफ्रिका खंडाला लागून होता आणि मादागास्कर. ठीक आहे, रियुनियन बद्दल बोलायचं राहिलं, बोलतोय. आणि इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट ही उत्तरेकडे सरकत आहे. ठीक आहे, त्यानंतर अल्फ्रेड वेगनरच्या थिअरीनुसार, ठीक आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीनुसार एकच खंड होता ज्याचं नाव होता पांजिया, त्याच्या भोवती पॅथॉलचा समुद्र होता, त्याचे 2 तुकडे झाले, वरचा लॉरेशिया, खालचा गोंडवाना आणि भारत गोंडवानाचा भाग होता, आणि मकर वृत्ताच्या खाली होता. त्यानंतर भारतीय प्लेट उत्तरे सळकल्यामुळे आज तुम्हाला काय दिसते, इथे दिसते, कुठे, कर्कवृत्त. अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत. त्यानंतर सांगितले भारतीय प्लेट ही उत्तरेकडे सरकत आहे, आणि कशी, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, त्यानंतर भारताचा सर्वात प्राचीन भाग म्हणजे पठारी प्रदेश, याला ढाल क्षेत्र म्हणतात, कधीही पाण्याखाली नव्हता म्हणून. त्यानंतर सांगितलंय युरेशियन प्लेट हिचा वेग जास्त आहे, हिचा वेग कमी आहे, म्हणून या साईडनं जास्त प्रेस केल्या जातोय, म्हणून सर्वात वरची मोठी फोल्ड ही आहे ग्रेटर हिमालया, दुसरी फोल्ड मधातली आहे मध्य हिमालय, लेसर हिमालया, आणि तिसरी म्हणजे शिवालिक. ठीक आहे, त्यानंतर की युरेशियन प्लेट ही काय करते, पूर्वेला जास्त दाब लावते, आणि इंडियन प्लेट पण पूर्वेला जास्त दाब लावते, त्यामुळे हिमालयाची जी रुंदी आहे ही तुम्हाला पूर्वेला कमी दिसते आणि उंची जास्त दिसते. ठीक आहे, त्यानंतर सांगितलं द्वीपकल्पीय भाग, याच्यामुळे याच्या टक्करमुळे पर्वतीय प्रदेश तयार झाला, आणि पर्वतीय प्रदेशापासून 33-7ला जो गाळ आहे त्याचा मैदानी प्रदेश निर्माण झाला. ठीक आहे, असे मैदानी प्रदेश तुम्हाला पठार, पर्वत आणि मैदानी यामधला फरक समजून सांगितला. त्यानंतर भारताचे 5 भौगोलिक विभाग कसे तयार झाले यावर आपण बोललोय.
तुम्हाला सांगितलंय की जो सिंटेक्सियल बेंड आहे, वेस्टर्न सिंटेक्सियल बेंड आहे नंगा पर्वताजवळ आणि सिंधू नदीजवळ, आणि जो ईस्टर्न आहे तो आहे नामचा बर्वाजवळ आणि ब्रह्मपुत्रा नदीजवळ. त्यानंतर सांगितलंय की पूर्व घाट हा प्राचीन आहे, तुटक आहे, आणि पश्चिम घाट नवीन आहे, सलग आहे. पूर्व किनारी प्रदेश हा कशामुळे तयार झाला? उन्मज्जन, उंचावण्यामुळे, नदीच्या गाळामुळे. तर पश्चिम किनारी प्रदेश हा काय झाला? हा खचणे किंवा निमज्जनामुळे तयार झाला आहे. त्यानंतर सांगितलं हे भारताचे 5 भौगोलिक विभाग. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, एक कन्सेप्ट सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या की सर इथपर्यंत ठीक आहे, आता आम्हाला समजून सांगा की रियुनियनचा काय भाग होता. तर बघा, जेव्हा भारत हा असा होता मादागास्करला लागून, त्यावेळेस इथं एक ज्वालामुखी होता, एक बेट आहे ज्याचं नाव आहे रियुनियन. काय नाव आहे? रियुनियन. ठीक आहे. आणि इथं एक जिवंत ज्वालामुखी होता. जिवंत ज्वालामुखी म्हणजे काय? जो सतत ओकाऱ्या करत राहते तो जिवंत ज्वालामुखी. मग काय झालं बेटा, या जिवंत ज्वालामुखीनं किती वर्षापूर्वी, ठीक आहे, ते म्हणजे 70 मिलियन वर्षापूर्वी, म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी. ठीक आहे सर. त्यावेळेस कोणतं कॅलेंडर चालू होतं? तर त्यावेळेस होता क्रिटॅशियस कालखंड. कोणता होता? क्रिटेशियस कालखंड. आणि या क्रिटेशियस कालखंडात, ठीक आहे, जुन्या मताद्वारे 29 वेळा, आधुनिक मताद्वारे 40 वेळा, पण तुम्हाला 29च माहित आहे. 29 वेळा काय केला? उद्रेक केला. उद्रेक म्हणजे ओकाऱ्या केल्या 29 वेळा. ठीक आहे. आणि कशा प्रकारे केला? तर भेगीय उद्रेक केला. भेगांमधून तो ज्वालामुखी बाहेर आला, सो भेगीय उद्रेक केला. आणि या भेगीय उद्रेकामुळे इथं काय झाला? सगळा जो आहे लावा साचला, त्याला आपण म्हणतो अग्निजन्य लावा. आणि या लावामुळे इथं तुम्हाला एक विशिष्ट खडक दिसतोय ज्याचं नाव आहे बेसॉल्ट. आलं का लक्षात? म्हणजे या ज्वालामुखीनं इथं ज्या उलट्या केल्या, किती वेळा केल्या? 29 वेळा ज्या ओकाऱ्या केल्या, त्या ओकाऱ्या अशा इथं साचल्या. ठीक आहे, अशा ह्या ओकाऱ्या इथं साचल्या. ठीक आहे. आणि त्यांच्या ओकारीतून जे बाहेर पडलं तो होतं काय? अग्निजन्य खडक बेसाल्ट. म्हणून तुम्हाला द्वीपकल्पीय पठाराचा, ठीक आहे, जे द्वीपकल्पीय पठार आहे ना, या द्वीपकल्पीय पठाराचा भाग कशामुळे तयार झालेला दिसतो? बेसाल्ट. समजलं? आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वालामुखी नसताना ज्वालामुखीचा उद्रेक कसा झाला? तर या प्रकारे तयार झाला. समजलं? म्हणून प्राचीन रांग सुद्धा आपली काय आहे माहिती आहे का बाळांनो? आपली प्राचीन रांग ही अरवलीची रांग आहे. कळालं? सो अशा प्रकारे 70 मिलियन वर्षापूर्वी, 7 कोटी वर्षापूर्वी क्रिटॅशियस कालखंडात 29 वेळा उद्रेक होतो, भेगीय उद्रेक. त्याच्यामुळे अग्निजन्य लावा आला आणि तो म्हणजे बेसाल्ट पर्वत. म्हणून आपल्या पठाराचा बेस रॉक हा काय आहे? तर बेस आहे तो म्हणजे बेसाल्ट. कळालं का? ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या काय होत्या? काही संकल्पना होत्या. हे लेक्चर कसं वाटलं जरूर कळवा. ठीक आहे. आय होप तुमचे बरेच सारे बेसिक्स कव्हर झाले असतील. आता तुम्हाला वाचायला खूप मदत होईल. ठीक आहे. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.